लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 21 मे 2024 वैशाख शुद्ध त्रयोदशी आणि हा दिवस अतिशय पावन दिवस आहे, पवित्र दिवस आहे. या दिवशी नरसिंह जयंती साजरी होणार आहे. भगवान नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार आहे आणि या प्रसंगी भगवान नरसिंहाचं अवताराचं कार्य, त्यांचा हेतू आणि भगवान नरसिंहांच्या आदराप्रित्यर्थ नरसिंह कवच आपण बघणार आहोत. जगतपालक विष्णूने सर्व साधकांना, भक्तजनांना आश्वासन देऊन ठेवलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अर्जुन अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी पुन्हा जन्म घेईल आणि अधर्म नष्ट करून धर्माची स्थापना करेल आणि साधू पुरुषांना, सज्जन माणसांना, सत्प्रवृत्तीच्या सत्य मार्गावर चालणाऱ्या लोकांचा बचाव करेल, त्यांच्या पाठीशी उभं राहील, असं एक युनिव्हर्सल आश्वासन विष्णूने देऊन ठेवलेलं आहे. आणि त्या आश्वासनानुरूप विष्णूचे अनेक अवतार झालेले आहेत. त्यातला चौथा अवतार आपण बघणार आहोत. हा चौथा अवतार सत्ययुगाच्या चौथ्या चरणामध्ये झालेला आहे आणि तो सत्ययुगाच्या चौथ्या चरणामध्ये झालेला चौथा अवतार हा नरसिंह आहे. आणि तो अवतार प्रदोष काळी झालेला आहे आणि प्रदोष काळ हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. त्यावेळेस आपण देवासमोर दिवा लावतो, तुळशी वृंदावनात दिवा लावतो आणि हा प्रदोष काळ अत्यंत महत्वाचा आहे. भगवान विष्णूचा उग्र अवतार आहे हा. भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला आपल्या वडिलांच्या दानवी प्रवृत्तीपासून आणि दानवी दुराचारापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्याला हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वरदानाच्या स्वरूपाचा अभ्यास करून आपला अवतार कार्य आणि आपलं स्थान कार्य निश्चित केलेलं आहे. अर्ध रूप पुरुषाचे आहे, अर्धे शरीर सिंहाचे आहे. नृसिंहाची पूजा केल्याने मानवाची सर्व संकटापासून मुक्तता होते, सर्व अपघातापासून त्याला संरक्षण मिळतं आणि म्हणून आपण नृसिंह कवच आपण बघणार आहोत. कवच संस्कृत मध्ये आहे, अतिशय सोपा आहे आणि त्याचा अर्थ जसं तुम्ही वाचन कराल, एकदा, दोनदा, तीनदा दररोज वाचन केल्यानंतर तो अर्थ तुम्हाला स्वतःच उलगडत जाईल. अथ श्री नरसिंह कवचम. कवच म्हणजे संरक्षण मंत्र आहे. तो संरक्षण मंत्र आहे. सर्व प्रकारच्या अपघातांपासून, संकटांपासून निवारण करणारा
स्तोत्र म्हणजे कवच. नृसिंह कवचम वक्षे प्रल्हादे नोदितं पुरा सर्वरक्षाकरं पुण्यं सर्वोपद्रवनाशनम. मी नृसिंह कवच सांगणार आहे, जे प्राचीन काळी प्रल्हादाला सांगितलेलं आहे, ज्यामुळे साधकाचं सर्व रक्षण होईल. त्याला पुण्यप्रद असं आहे आणि त्याच्या साधकाची सर्व उपद्रवापासून मुक्तता होईल. सर्व संपत्करं चैव स्वर्गमोक्षप्रदायकं ध्यात्वा नृसिंहं देवेशं हेमसिंहासनस्थितं. हेम सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेल्या नृसिंह देवाचं स्मरण करून, ज्याचं स्मरण स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही देणार आहे, मी कवच सादर करतो आहे. विवृत्तास्य त्रिनयनं शरदिन्दु समप्रधं लक्ष्म्यालिङ्गितवामाङ्गं विभूति अभिरूपाश्रितं. त्रिनयन शरदिंदू सारखी प्रभा असणाऱ्या, ज्याच्या वामांगी लक्ष्मी बसलेली आहे, अशा विभूतीला मी शरण जातो. चतुर्भुजं कोमलांगं सुवर्णकुण्डलशोभितं सरोजशोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं. काही एडिशन्स मध्ये, काही मुद्रित आवृत्त्यांमध्ये रत्न केयूर मुद्रितम असं म्हटलेलं आहे, तर काही ठिकाणी रत्न केयूर शोभितम असं म्हटलेलं आहे. चतुर्भुज आहे, त्याचं अंग कोमल आहे, सुवर्ण कुंडलाने ते शोभत आहे, कमला मध्ये शोभित आहे, रत्न आणि केयूर धारण केलेले आहेत. अशा नरसिंहालाच मी स्मरण करतो. तप्त कांचन संकाशम पीत निर्मलवाससम इंद्रादी सुरमौलिस्थ स्फुरम माणिक्य दीप्तिभी. माणिक्यांची दीप्ती म्हणजे प्रभा आणि तप्त कांचन तापवलेलं कांचन सुवर्ण, याच्याप्रमाणे याची काया आहे. ज्याने पीत वस्त्र धारण केलेलं आहे, ज्याची पूजा इंद्रादी सुर करतात, त्याचं स्मरण मी करतो आहे. विराजिता पदन्वन्नम शंख चक्रादि हेतिभी गुरुत्मात विनयात स्तूयमानं मुदान्वितम. आनंदाने विनयाने आपण त्याचं स्मरण करायला हवं. सौहृद कमल संवासम कृत्वा तू कवचम पठेत नृसिंहो मे शिरपातू लोकरक्षार्थ संभवम. नृसिंहानी माझ्या डोक्याचं संरक्षण करावं. माझ्या हृदयात ज्याचा वास आहे, त्याचा वास माझ्या हृदयात धारण करून मी हे कवच म्हणतो आहे. सर्वो गोपी स्तंभवास भालं मे रक्षतु ध्वनिं नृसिंहो मे दृशोपातु सोम सूर्याग्निलोचना. स्तंभामध्ये वास करणारा आणि त्याने स्तंभातून बाहेर येताना ज्याने ध्वनी निर्माण केलेला आहे, त्यांनी माझ्या भालाचं रक्षण करावं. नृसिंहानी माझ्या दृष्टीचं रक्षण करावं. स्मृती मे पातु नृहरी मुनिवर्यस्तुती प्रिया नासम मे सिंहनासस्तु मुखम लक्ष्मी मुखप्रिया. त्यांनी माझ्या स्मृतीचं रक्षण करावं, ज्याची स्तुती नृहरी आणि मुनिवर्यांनी केलेली आहे. त्यांनी माझ्या नासिकेचं रक्षण करावं, त्याचं नाक सिंहासारखं आहे.
त्यांनी माझ्या मुखाचं रक्षण करावं, ज्याला लक्ष्मीचं मुख प्रिय आहे. सर्वविद्याधिपं पातु नृसिंहो रसनां मम, वक्वं पातु वदन सदा प्रल्हादवंदिता. जो सर्व विद्यांचा अधिपती आहे, जो नृसिंह आहे, त्याने माझ्या जिभेचं रक्षण करावं. त्यानंतर ज्याचं वदन पवित्र आहे, त्याने माझ्या कायेचं रक्षण करावं, माझ्या मुखाचं रक्षण करावं, जो प्रल्हाद वंदित आहे. नृसिंहं पातु मे कंठ, स्कंधौ भूभरान्कृत, दिव्यास्त्र शोभितो भुजो, नृसिंह पातु मे भुजो. नृसिंहाने माझ्या कंठाचं रक्षण करावं, माझ्या खांद्यांचं रक्षण करावं. नृसिंहाने माझ्या भुजांचं रक्षण करावं. तो नृसिंह ज्याने आपल्या हातामध्ये दिव्य असे अस्त्र धरलेले आहेत. करौ मे देववरदो नृसिंह पातु सर्वदा, हृदयं योगी साध्यस्य निवासं पातु मे हरी. माझ्या करांचं नृसिंहाने रक्षण करावं. ज्यांनी आपले कर वर देण्यासाठी उंचावलेले आहेत, त्यांनी माझं सर्वत्र रक्षण करावं. हृदयम, माझ्या योग्यांच्या हृदयामध्ये वास करणारा नृसिंह विष्णू, त्यांनी माझ्या हृदयात वास करावा. मध्यम पातु हिरण्याक्ष वक्ष कुक्षी विदारणम, नाभिं मे पातु नृहरी स्वनाभिं ब्रह्म संस्थिता. मध्य आणि नाभीचं माझं संरक्षण करावं, असं या 13व्या श्लोकात लिहिलेलं आहे. हिरण्याक्ष वशक कुक्षी, ज्यांनी हिरण्याक्षाला आपल्या कुक्षीमध्ये घेऊन विदारण केलं, त्यांनी माझ्या नाभीचं रक्षण करावं. ब्रह्मांड कोट्य कट्या सस्यासो पातु मे कटिम, माझ्या कमरेचं रक्षण करावं. गुह्यम मे पातु गुह्यानाम मंत्राणाम गुह्य रूपदृक्, माझ्या गुह्य अंगाचं त्यांनी रक्षण करावं. उरु मनोभवम पातु जानुनी नररूपदृक्, जंघे पातु धराभ्रार हर्तायो नृकेसरी, माझ्या उरोदाचं त्यांनी रक्षण करावं. माझ्या ज्यांनी नररूप धारण केलेलं आहे, माझ्या मांड्यांचं रक्षण करावं, जो नरकेसरी आहे त्याने. सुरराज्य प्रदपातु पादौ मे नृहरीश्वरा, सहस्रशीर्षा पुरुषा पातु मे सर्वशस्तनुम. जो सुराज्य प्रत आहे, त्यांनी माझ्या पायांचं रक्षण करावं. जो सहस्र शीर्ष आहे, त्यांनी माझ्या स्तनाचं रक्षण करावं. महोग्र पूर्वत पातु महावीरो अग्रतोग्निता, महाविष्णु दक्षिणेच महाज्वालस्तु नैऋतो. महोग्र त्यांनी पूर्वेकडे माझं रक्षण करावं. महावीर अग्र त्याने आग्नेयेकडे रक्षण करावं. महाविष्णू त्याने दक्षिणेकडे रक्षण करावं. महाज्वाल त्याने नैऋत्येकडे माझं रक्षण करावं. पश्चिमे पातु सर्वेषु दिशि मे सर्वतोमुखा, नृसिंह पातु वायव्या सौम्यां भूषण विग्रहा. पश्चिमेला त्यांनी माझं रक्षण करावं. नृसिंहानी माझं वायव्येला रक्षण करावं. ईशान्यां पातु भद्रो मे सर्व मंगलदायकम, सर्व मंगलदायक असणाऱ्याने ईशान्याला माझं रक्षण करावं. संसार भय पातु मृत्युर नृकेसरी, संसार भयातून माझं मृत्यू असलेला नरकेसरी, त्यांनी संसार भयापासून माझं संरक्षण करावं. फलश्रुती सांगितलेली आहे.
पुढचे सर्व श्लोक फलश्रुतीचे आहे. इदम नृसिंहम कवचम प्रल्हाद मुखमंडितम भक्तिमान य पठे नित्यम सर्व पाप प्रमुच्यते. जो रोज वाचतो त्याच्या सर्व पापातून मुक्त होते. पुत्रवान तो पुत्रवान होतो. धनवान लोके दीर्घायु रूप जायते. यम यम कामयते कामम तम तम प्राप्नोति निसंशयम. पुत्रवान धनवान दीर्घायू आणि जे जे अपेक्षित आहे ते सर्व मिळत. हे याबद्दल शंका बाळगू नये. सर्वत्र जयमाप्नोति सर्वत्र विजयी भवेत. भूम्य अंतरिक्ष दिव्यानाम ग्रहाणाम विनिवारयत. सर्वत्र विजय, सर्वत्र जय, सर्वत्र विजय. भूमी अंतरिक्ष या ठिकाणी ग्रह यांचंही निवारण होईल आणि भूमी अंतरिक्षातही संरक्षण होईल. ऋषिकोरगत संभूत विशाश हरणम परम ब्रह्मराक्षस यक्षाणाम दूरोत्सार कारणम. सर्व प्रकारच्या विषापासून मुक्तता होईल. ब्रह्मराक्षस यक्ष यांच्यापासून संरक्षण होईल. भुर्जे वा तालपात्रे च कवचम लिखितम शुभम करमूले तु घृतम येन सिद्धेयु कर्मसिद्धया. भुर्जपत्रावर म्हणजे झाडाच्या सालीपासून काढलेल्या पानांवर हे कवच लिहिलं तर अतिशय शुभकारक असतं. ते करामध्ये घेऊन वाचलं असताना कर्म सिद्ध होत, कार्य सिद्ध होत. देवासुर मनुष्येषु स्वम स्वमेव जयम लभेत. एकसंध्यम त्रिसंध्यम वा पठे नियतो नराने माणसाने नियमित वाचावं. एका संध्येला वाचावं किंवा 3 संध्या सकाळ दुपार संध्याकाळी वाचावं. जय निश्चित होतो. सर्व मंगल मांगल्यम भुक्ती मुक्ती च विंदती. 32 सहस्राणि पठेत शुद्धात्मनं नृणाम. 23,000 वेळा जो वाचेल तो मनुष्य शुद्ध होईल. त्याचं सर्व मंगल होईल. कवचास्य मंत्रस्य मंत्रसिद्धिं प्रजायेत. अनेन मंत्रराजेन कृत्वा भस्मा अभिमंत्रितम. हे या स्तोत्रामध्ये असणारे सर्व मंत्र हे अभिमंत्रित आहे. त्या मंत्राच्या आहुतीने निर्माण झालेलं भस्म हे सिद्धदायक असेल. त्याचा तिलक करायला हरकत नाही. तिलकम विन्यसेत तस्य ग्रहम भयमरेत. आणि ते तिलक लावला असताना सर्व ग्रहाचं भयहरण होईल. त्रिवारम जपमानस्तु दत्तम वार्य अभिन्न प्राशयेत दयो नरो मंत्र नृसिंहधाय ध्यानमाचरेत. तस्य रोगा प्रणश्यन्ति ये च स्यु कुक्षि संभवा. सर्व रोगांपासून मुक्ती, कुक्षी रोगापासून मुक्ती या मंत्राच्या उच्चारणाने होईल. किमत्र बहुनोक्तेन नृसिंह सदृशो भवेत. आणि हे सतत त्याने जो वाचेल तो नृसिंहासारखा होईल. मनसा चिंतितम यंतु तच्चाप्नोप्य संशया. गर्जंतम गर्जयंतम निजभुजपटलम स्फोटयंतम हटंतम रुप्यंतम तापयंतम दिवि भुजदितिजम क्षेपयंतम क्षिपंतम क्रंदंतम रोषयंतम दिशि दिशि सततम संहरंतम भरंतम वीक्षंतम घृणयंतम शरनिकर शतैर्दिव्य सिंहम नमामि. दीतीपासून निर्माण झालेल्या प्रल्हादासाठी हे निर्माण केलेलं स्तोत्र आहे. त्या नरसिंहाला मी वंदन करतो.
श्री ब्रह्मा इति श्री ब्रह्मांड पुराणे प्रल्हादोक्ताम प्रल्हादाने सांगितलेलं श्री नृसिंह कवचम संपूर्णम. ओम शांती शांती शांती. हे नृसिंह कवच प्रल्हादाने वदित केलेलं हे नृसिंह कवच आपल्याला कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पाठिंब्याबद्दल आपले प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.